नीट पेपर फुटीनंतर एकूणच देशातील सगळ्या शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता यावी यासाठी शिक्षण मंत्र्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सीजीपीच्या माध्यमातून जे आहे सोनम वांगचुक प्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि पर्यावरण क्षेत्रात देशभरात ज्यांनी काम केलेलं आहे, सोनम वांगचुक मागच्या 20 दिवसांपासून त्यांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरू केलेलं होतं, परंतु सरकारकडून कुठल्याही या उपोषणाची दखल घेतलेली नाहीये। आज सकाळीच त्यांचं उपोषण जे आहे ते दडपण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ आज बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात एक उपोषणधारक बसलेले आहेत। ऍडव्होकेट प्रवीण सुरडकर यांचं नाव आहे, आपण पाहू शकतो या ठिकाणी भगतसिंग यांची प्रतिमा ठेवून त्यांनी एक दिवसीय बेटा सत्याग्रह सुरू केलेला आहे। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ त्यांनी हा लढा सुरू केलेला आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। खरं तर मागच्या 20 दिवसांपासून हे जे उपोषण आहे सोनम वांगचुक यांचं सुरू होतं, परंतु सरकारने कुठेही दखल घेतलेली पाहायला मिळालं नाही। आता त्यांना पोलिसांनी त्यांच्या प्रकृतीचं कारण देऊन त्यांना उपोषण स्थळावरून हळवलेलं आहे। कसं बघता याच्याकडे? खरं सांगायचं म्हणजे केंद्र शासन जे आहे ते प्रतिकात्मक एक दगड आहे, राज्य सरकार सुद्धा एक दगड आहे असं मला सांगायचं आहे। सोनम वांगचुक हे जे 20 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवर जे बसलेले होते तो त्यांच्या काही वैयक्तिक विषयासाठी बसलेले नव्हते, देशातील युवकांच्या साठी ते बसले होते। नीट परीक्षेचे पेपर फुटी प्रकरणी जे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, काही मुलं डिप्रेशन मध्ये गेलेले आहे, बरेचशा कुटुंबावरती जो आघात झालेला आहे ते आजही सहन करू शकत नाही। ते त्यांच्या वैयक्तिक कारणाने बसलेले नव्हते, या विद्यार्थ्यांसाठी ते बसलेले होते। आणि मला तर आता नेमकं अशी माहिती आलेली आहे की केंद्र शासनाला एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की येणाऱ्या 20 तारखेला त्यांनी त्यांच्या समर्थनासाठी पूर्ण भारत देशातून इतकी मंडळी जमा होणार आहे, त्याची सुरुवात आता कालपासून झालेली आहे आणि त्याची सुरुवात आज मी बुलढाण्यात सुद्धा केलेली आहे। त्यांच्या समर्थनार्थ जो वातावरण तयार होत आहे, पोलिसांच्या माध्यमातून केंद्र शासनाला भीतीचं वातावरण झालेलं आहे। या भारतामध्ये लोकशाही माझ्या मते आता जिवंत नाही, हुकुमशाहीकडे देश वळतो आहे। त्यांना आता उचलून नेलेलं आहे हे मी बघितला तो व्हिडिओ। खरं तर मला असं वाटते की त्यांना का मारहाण करू राहिले, तिथल्या युवकांना का मारहाण करू राहिले, हाच प्रश्न मला पडतोय। आता असं नाही झालं पाहिजे की आता इथे पोलीस मला पण येतील आणि मला पण मारतील। अरे देशात काय चालू काय आहे, लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? प्रश्न कसा आहे? विषय फार गहन विषय आहे, तो युवकांचा विषय, नीट प्रकरणाचा विषय। सरकार कुठेही दखल घेताना पाहायला मिळाला नाही, पण हा प्रश्न सोनम वांगचुक यांना सुद्धा विचारण्यात आलेला होता की जर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाने प्रश्न सुटणार आहे का? तो नेमका शक्यच नाही। ही जो प्रश्न आहे हा व्यवस्थेविरुद्ध प्रश्न आहे, व्यवस्था सुधारली पाहिजे। कारण या व्यवस्थेचे परिणाम काय होणार आहे मला एक सांगायचं आहे की हे पेपर फुटीपासून जे विद्यार्थी भविष्याचे घडवतील, खरं सांगायचं म्हणजे की हे कॉपी करून जर पास झाले, यांना उद्या जर एखादं ऑपरेशन करायचं आहे तर यांना ऑपरेशन हे वाळवंटातलं करायचंय की समुद्रातलं करायचंय हे जर त्यांना कळत नसेल तर उद्याचे आपलं येणाऱ्या हे जे आहे त्याच्या हातून जे पेशंट जे जातील हे जिवंत राहतील किंवा मरतील, हा एक प्रश्न आहे माझ्या मते। आता जर तुमचंही आंदोलन जर दडपण्यात आलं, पोलीस आले तर काय भूमिका राहील? मी माझ्या आंदोलनाला ठाम राहणार आहे, माझा जीव गेला तरी चालेल, पण या पिढीसाठी मी ललकार करणार आहे। कारण देश के युवकों की ये है ललकार, गद्दी छोडो ये सरकार, त्यांच्या समर्थनासाठी मी आज जिथं माझा जीव गेला तरी चालेल, मी इथे बसण्यास तयार आहे। इथं तुम्ही एकटे बसलेले आहेत, बुलढाण्यातील सगळ्या तरुणांना तुम्ही काय आवाहन करा? सर्व तरुणांना मला एकच विनंती आहे की तुम्ही घाबरू नका, यासाठी तुम्ही आहे तिथून आपण आंदोलन करा, समजलं का? कारण येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला हे आंदोलन करायचं आहे। हे माझं काही वैयक्तिक विषय नाही, सोनम वांगचुक यांचा सुद्धा काही वैयक्तिक विषय नाही, हा भारतातील युवक पिढीचा विषय आहे। हा विषय फार गहन आहे, मला एवढंच त्यांना सांगायचं आहे। एक प्रकारे त्यांनी आता बुलढाण्यातील तमाम युवकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे। एकंदरीतच हा जो सरकारकडून जी दडपशाही होते आहे आणि युवकांचे जे प्रश्न मांडावे लागत आहे त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे। सोनम वांगचुक यांचा जो लढा आहे त्याला विस्तारित करण्यासाठी सगळ्यांनी या उपोषणामध्ये सहभागी व्हावं, लढा पुकारावा असं आवाहन देखील त्यांनी बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकातून केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सह मी अभिषेक वरपे, महाभूमी डिजिटल, बुलढाणा।